ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण ना बीटावरती रवा टाकून अतिशय पौष्टिक आणि झटपट बनणारी अशी रेसिपी पाहणार आहोत। आता मार्केटमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात बीट आलेला आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरात बीट नक्कीच असणार आणि नसेल तर नक्कीच मार्केटमधून तुम्ही ही रेसिपी पाहिल्यानंतर ना बीट नक्कीच आणाल, कारण की रेसिपी खूप जास्त वेगळी आहे, चवदार सुद्धा बनते आणि कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होते। मुलांना जर असं बीट आपण खायला दिलं ना तर मुलं नक्कीच बीट खात नाही किंवा मग मोठ्यांना सुद्धा बीट इतकं जास्त आवडत नाही। पण ही रेसिपी जर तुम्ही केली ना तर नक्कीच मुलंसुद्धा अगदी आवडीने बीट खातील आणि मोठीसुद्धा। तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे मी एक बीट नाही, इथे बघा अशा पद्धतीने साल काढून घेतलेला आहे। इथे मी एका बीटाचाच वापर करणार आहे, कारण की ही रेसिपी मी 2 जणांसाठी करते। जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर बीटाचं प्रमाण इथे तुम्ही वाढवू शकता। आता बीटाची साल काढून झालेली आहे, त्याचबरोबर हे बीट आपल्याला किसून सुद्धा घ्यायचं आहे। आता इथे मी बीट किसून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। तर इथे बघा आपलं बीट जे आहे ना ते किसून घेतलेलं आहे आपण। आता इथे बीट का किसायचं आहे ना हे सुद्धा पुढे सांगते। खरं तर तुम्ही इथे बीटाचे तुकडे सुद्धा करू शकता, पण इथे जर तुम्ही बीट जर किसून घेतलं ना तर अगदी व्यवस्थित असं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलं जातं। आता इथे बघा जेवढं काही बीट आपण किसून घेतलं होतं ना ते सगळं बीट आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत। जर तुम्हाला बीट किसायचं नसेल ना तर छोट्या छोट्या फोडीमध्ये तुम्ही बीट कट केलं ना तरी चालेल, पण किसल्यामुळे अगदी पटकन बीट बारीक होतं आणि जास्त मोठमोठे तुकडे राहत सुद्धा नाही। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट टाकून घेतलं आहे। आता यामध्ये ना आपण 1 हिरवी मिरची घालणार आहोत। तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। जर लहान मुलांसाठी करत असाल तर 1 मिरची पुरेशी आहे, पण जर मोठ्यांसाठी करत असाल ना तर इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवलं तरी चालेल। आता मिरची घालून झालेली आहे। आता यामध्ये ना आपल्याला बारीक रवा घालायचा आहे। रवा बघा इथे मी बारीक वापरलेला आहे, पण जर तुमच्याकडे जाड रवा असेल तो घातला तरी चालेल, पण जर बारीक रवा असेल ना तो घातला ना तरी सुद्धा चालणार आहे। आता रवा ना इथे आपल्याला कच्चाच वापरायचा आहे, भाजून वगैरे रवा इथे मी घेतलेला नाही। आता मिक्सरचं भांडं लहान आहे ना त्यामुळे इथे मी कमी कमी जिन्नस घालणार आहे, पण जर तुमचं मिक्सरचं भांडं मोठं असेल तर तुम्ही एकत्रित सगळं वाटलं तरी चालेल। आता इथे मी एक 5 ते 6 मिनिटासाठी ना पोहेसुद्धा छान असे भिजत घातले होते। स्वच्छ 2 ते 3 पाण्याने इथे मी पोहे धुवून घेतले होते आणि जास्तीच्या पाण्यामध्ये पोहे भिजत घातले आहेत, म्हणजे पोहेसुद्धा अगदी मऊसूत असे भिजले जातात। आता बघा पोहे आणि रवा दोन्ही यामध्ये मी घालून घेतला आहे थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये। त्याचबरोबर इथे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाणी टाकूनच हे छान असं बारीक स्मूथ वाटून घ्यायचं आहे। आता पाहू शकता इथे अगदी छान बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे मी। आता जर तुम्ही इथे बीटाचे तुकडे करून घातले असाल ना तर बीटाचे तुकडे यामध्ये राहू शकतात, त्यामुळे शक्यतो बीट किसून घाला, म्हणजे बघा अगदी या पद्धतीने छान फाईन अशी पेस्ट तयार होते। आता सगळं बीट यामध्ये आपण घालून वाटून घेतलेलं आहे। आता जे उरलेले पोहे आणि रवा होता ना तो सुद्धा इथे आपण वाटून घेणार आहोत। पाहू शकता सगळे पोहे आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत। रवा शक्यतो बारीक रव्याचा वापर करा, म्हणजे अगदी पटकनी वाटलं जातं। जर तुम्ही मोठ्या रव्याचा वापर केला ना तर वाटायला थोडाफार वेळ लागू शकतो। आता रवा आणि पोहे ना मी ह्याच वाटीने मोजून घेतले होते। जितकं तुम्ही पोहे घ्याल ना तितकाच आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा दही घालायचा आहे। दही शक्यतो जास्त सुद्धा आंबट दह्याचा वापर करू नका, जर कमी आंबट दही असेल ना त्याचाच इथे तुम्हाला वापर करायचा आहे। आता बघा दही घातल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा छान असं हे बारीक वाटून घ्यायचं आहे। पाणी घालताना खूप जास्त सुद्धा पाणी घालू नका, कारण की हे बॅटर ना आपल्याला खूप जास्त सुद्धा पातळसर ठेवायचं नाही, त्यामुळे अगदी सुरुवातीलाच कमी पाणी घाला। पाहू शकता पोहे आणि रवा छान असा आपला बारीक वाटून झालेला आहे। नक्कीच ही रेसिपी करून पहा, कारण की अगदी वेगळी रेसिपी आहे। यापूर्वी तुम्ही बीटाची ही रेसिपी कधीच केली नसणार, कारण की जर मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा सलाडमध्ये जर असंच बीट खायला दिलं ना ते सुद्धा खात नाही, पण जर अशा पद्धतीने जर तुम्ही बीट खाऊ घातलं ना तर नक्कीच 1 ते 2 बीट कधी संपतील ना हे सुद्धा कळणार नाही। तर आता बघा यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे मी, मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी मिसळून घेतलं होतं आणि ते यामध्ये घालून घेतलं आहे। आता बॅटर ना तुम्हाला सुरुवातीला थोडंसं पातळसर दिसत असेल,
पण नंतर न रवा आणि पोहे फुलल्यानंतर ना बॅटर अगदी छान असं घट्टसर होतं. बघा, अगदी या पद्धतीने आपण बॅटर करून घेतलेलं आहे. पण जर यापेक्षा सुद्धा जर तुम्हाला पाणी कमी घालता येत असेल ना, तर तुम्ही कमी घाला, कारण की बॅटर ना आपल्याला थोडंसं इथे घट्टसरच लागणार आहे. आता हे बॅटर ना एक 5 ते 6 मिनटासाठी बघा इथे मी भिजत ठेवलं होतं. आणि त्यानंतर यामध्ये जिरी, मोहरी आणि आपले जे पांढरे तीळ असतात ना, त्याची फोडणी यामध्ये घालून घेतली आहे. फोडणी घालताना व्हिडिओ थोडासा स्किप झाला होता, त्यामुळे इथे बघा सुरुवातीलाच तुम्ही सुद्धा फोडणी घालून घ्या. आता पांढरे तीळ थंडीमध्ये खाल्लेच पाहिजे, त्यामुळे आवर्जून पांढरे तीळ घाला. आता यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेऊया आणि पुन्हा छान असं बॅटर हलवून घेऊया. बॅटर 5 ते 6 मिनटं भिजत ठेवल्यामुळे बघा अगदी पहिल्यापेक्षा छान असं घट्टसर झालेलं आहे. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडं जरी आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता इथे बघा आपण इनो घालून घेऊया. जो कोणता तुमच्याकडे इनो असेल ना, तो इथे वापरला तरी चालेल. आणि जर इनो नसेल तर त्याऐवजी सोडा घातला ना थोडासा तरीसुद्धा चालणार आहे. इनो बघा आपल्याला इथे अख्खी पुडीसुद्धा घालायची नाही, अगदी थोडंसं इनो घालायचं आहे आपल्याला. पाऊण चमचा इतपत इनो मी इथे वापरलेला आहे. इनो घातल्यानंतर त्यावरती अगदी थोडंसं पाणी घालून घेऊया आणि छान असं बॅटर हलवून घेऊया. बघा अगदी छान असं बॅटर फर्मेंट होतं इनो घातल्यामुळे. आपण जो पदार्थ करतोय ना तो अगदी जाळीदार होतो, त्यामुळे इनो किंवा मग सोडा घालायचं मात्र विसरू नका. आता इथे मी एक डबा घेतलेला आहे. डब्याला इथे छान असं कडेपर्यंत तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. जर तुमच्याकडे डबा नसेल किंवा मग एखादं पसरटं जे भांडं असेल ना, ते तुम्ही वापरलं तरी चालेल. फक्त जर प्लेट वगैरे घेत असाल ना, त्यालासुद्धा तुम्हाला इथे तेल वगैरे लावून घ्यायचं आहे. आता बघा डब्यामध्ये सगळं बॅटर आपण यामध्ये घालून घेऊया. अगदी छान असं बॅटर बघा आपल्या यामध्ये बसलेलं आहे. थोडासा डबा इथे आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे जे बबल्स आहेत ना ते खाली अगदी बसले जातात. आता वरनं थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि चाळणीमध्ये ना इथे आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे. पातेल्यामध्ये किंवा मग कढईमध्ये तुम्ही इथे पाणी ठेवू शकता. त्यावरती चाळण ठेवायची आहे आणि त्यामध्ये हा डबा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. जर प्लेट ठेवत असाल ना तर अशा पद्धतीने प्लेटसुद्धा चाळणीमध्ये ठेवू शकता. आणि झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटासाठी ना बारीक गॅसवरती याला आपण वाफ काढून घेऊया. आता याला वाफ बसते तोपर्यंत यासाठी जी चटणी लागणार आहे ना ती बनवून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी कोथिंबीर घालून घेतली आहे भरपूर अशी. त्याचबरोबर थोडंसं इथे पुदिनासुद्धा घातलेला आहे. पुदिना नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल. भरपूर असा लसूण घातलेला आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अगदी थोडंसं खोबरं घालून घ्यायचं आहे. खोबऱ्याच्या ऐवजी तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल ना ते घातलं तरी चालेल. इथे मी सुकं खोबऱ्याचाच वापर केलेला आहे. थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत. जर भाजलेले शेंगदाणे असतील ते वापरले तरी चालेल. 1 ते 1.5 चमचा इथे मी दही घातलेला आहे. दही शक्यतो कमी आंबट वापरा, कारण की जास्तसुद्धा आंबट जर तुम्ही यामध्ये दही वापरलं ना तर चटणी आपली आंबट होऊ शकते. आता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे, कारण की चटणी ना थोडीशी ओलसर आपण इथे करणार आहोत. आता पाणी टाकून हे छान असं आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता आपली चटणी छान अगदी वाटून झालेली आहे. ही चटणी ना तुम्ही डोशासोबत, उत्तप्प्यासोबत किंवा मग इडली वगैरे करतो ना त्यासोबत सुद्धा करू शकता. अगदी अप्रतिम लागते आणि अगदी झटपटसुद्धा बनते. आता एका वाटीमध्ये ही चटणी आपल्याला काढून घ्यायची आहे. पाहू शकता सगळी चटणी यामध्ये आपण काढून घेऊया. आता यामध्ये ना आपल्याला एक छान अशी फोडणी तयार करायची आहे. ही फोडणी घातल्यामुळे ना आपली चटणी अजून जास्त चविष्ट होणार आहे, त्यामुळे फोडणी घालायला मात्र विसरू नका. जर तुमच्याकडे तडका पॅन असेल त्यामध्ये तुम्ही ही फोडणी दिली तरी चालेल, पण इथे मी पळीचा वापर केलेला आहे. पळीमध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घेतलेला आहे. जिरं आणि मोहरी छान तडतडली ना की चटणीवरती ही फोडणी आपल्याला ओतून घ्यायची आहे. पाहू शकता आपली चटणी अगदी छान अशी झालेली आहे. नक्कीच या पद्धतीची चटणी बनवून पहा. जर पुदिना नसेल ना
तर तुम्ही स्किप केला तरी चालेल, त्याऐवजी भरपूर अशी कोथिंबीर घालू शकता. तोपर्यंत एका साईडला आपला जो ढोकळा आहे ना तो सुद्धा तयार झालेला आहे. एक 10 ते 15 मिनटं मी झाकून ठेवला होता. पाहू शकता पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी ढोकळा आपला फुललेला आहे. आपण नेहमीचा जो बेसन पिठाचा ढोकळा असतो ना तो सुद्धा करतोच, पण एकदा या पद्धतीचा बिटाचा ढोकळा करून पहा. अगदी अप्रतिम लागतो खायला आणि अगदी पौष्टिकसुद्धा आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही रेसिपी केलीच पाहिजे. जर तुम्ही एकदा केली ना तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्कीच कराल. मुलांच्या डब्याला द्या किंवा मग नाश्त्यामध्ये सुद्धा बनवू शकता. आता बघा ढोकळा थोडासा थंड झाला ना, आपल्याला ह्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. अगदी या पद्धतीने तुम्ही चमच्याने किंवा सुरीने याच्या कडा मोकळ्या करून घेऊया. अगदी सहज कडा मोकळ्या होतात. जर तुम्ही प्लेटमध्ये करत असाल ना तर प्लेटमधून सुद्धा अगदी व्यवस्थित असा हा ढोकळा सेपरेट होतो, कारण की आपण याला तेल वगैरे सुद्धा लावलेलं आहे. आता हा ढोकळा एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. पाहू शकता आता एक प्लेट आपल्याला यावरती अशा पद्धतीने उलटी करून घ्यायची आहे. अगदी सहज ढोकळा निघला जातो. खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही ढोकळा निघायला. आणि जर तुम्ही प्लेटमध्ये करत असाल ना तर अगदी पटकनी निघला जातो. फक्त डब्यात केल्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो बघा. पाहू शकता आपला जो ढोकळा आहे ना तो अगदी मऊ असा लुसलुशीत झालेला आहे. एकदा नक्कीच या पद्धतीचा बिटाचा ढोकळा करून पहा. खूप जण बिटाचा हलवा वगैरे करतात, पण अशा पद्धतीचा चमचमीत ढोकळा करून पहा. अगदी भन्नाट लागतो खायला. एका तव्यावरती थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि त्यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची आहे. आणि जो ढोकळा आपण करून घेतला होता ना तो यावरती अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचा आहे. थोडासा डब्याला खाली चिकटल्यामुळे बघा खालच्या साईडने थोडासा अशा पद्धतीने झालेला आहे. पण जर तुम्ही प्लेटमध्ये करत असाल ना तर अजिबातच खाली चिकटणार वगैरे नाही. आता एक साईड पलटी करून घेतलेली आहे. तुम्ही हा ढोकळा ना तसाच खाल्ला ना तरी सुद्धा चालेल, पण अशा पद्धतीने फ्राय करून घेतला ना की वरच्या साईडने छान असा कुरकुरीत होतो. आता बघा इथे मी सुरीने हा ढोकळा कट करून घेणार आहे. अगदी मऊसूत असा तयार झालेला आहे, त्यामुळे कोणीही म्हटलं ना तरी सुद्धा हा ढोकळा खाऊ शकतं. आणि मुलांसाठी ना तर अगदी पौष्टिक ही रेसिपी आहे, कारण की मुलांना रोजची भाजी चपाती देऊन ते सुद्धा कंटाळलेले असतात खाऊन. तर अशा पद्धतीचा पौष्टिक नाश्ता दिला ना तर नक्कीच मुलेसुद्धा आवडीने खातील आणि अगदी पोटभरीचा सुद्धा आहे. आता इथे गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि आपला हा चमचमीत असा ढोकळा तयार झालेला आहे. पाहू शकता रंगसुद्धा बिटाच्या रंगामुळे अगदी छान असा आलेला आहे आणि या ढोकळ्याला ना जाळीसुद्धा अगदी अप्रतिम पडलेली आहे. पाहुणे रावळे आले ना तरी सुद्धा तुम्ही नाश्त्याला वेगळं काही बनवायचं असेल ना तर नक्कीच हा ढोकळा बनवू शकता, कारण की नेहमीचे पोहे उपमा खाऊन तर सगळेच जण कंटाळलेले असतात. त्यामुळे एकदा करून पहा. तर इथे बघा चटणीसोबत आपण हा ढोकळा सर्व केलेला आहे. तुम्ही नुसता खाल्ला ना तरी सुद्धा छान लागतो, पण चहासोबत चटणीसोबत अगदी अप्रतिम लागतो. त्यामुळे एकदा नक्कीच करून पहा. तर आजची ही पौष्टिक अशी बिटाचा ढोकळा तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.